उपयोग करावा लागतो. तर फंक्शन्स ऑफ मेट्रोलॉजी टू एन्श्योर कॉन्झर्वेशन ऑफ नॅशनल स्टँडर्ड्स. तर देश पातळीवरचे जे स्टँडर्ड्स आहेत त्या स्टँडर्डची जोपासना व्हायला हवी, ती जोपासना होते याची खात्री आपल्याला करायला हवी. त्यासाठी आपल्याला मेट्रोलॉजीची आवश्यकता आहे. टू गॅरंटी देअर ॲक्युरसी बाय कम्पॅरिझन विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. अचूकतेबद्दल आपल्याला खात्री असली पाहिजे, अचूकतेची गॅरंटी असली पाहिजे आणि ही गॅरंटी करण्यासाठी इंटरनॅशनल स्टँडर्ड्सबरोबर आपल्याला तुलना करायला हवी. वी हॅव टू कम्पेअर विथ द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स so that we can guarantee the accuracy of the measurements which we are doing. To carry out scientific and technical work in all fields of meteorology. So it is necessary to carry out the scientific work as well as the technical work in all the fields of meteorology. काही संशोधनाचं काम झालं पाहिजे, टेक्निकल काम झालं पाहिजे. मेट्रोलॉजीचे संपूर्ण फील्ड्समध्ये असं काम हे होत राहिलं पाहिजे. तर हे सुद्धा मेट्रोलॉजीचं महत्त्वाचं फंक्शन आहे. टू डिटेक्ट फ्रॉड्स ऑफ मेजरमेंट. मोजमाप करताना जर कोणी काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला, काही चुका होणं वेगळं आणि फ्रॉड होणं वेगळं, जाणून बुजून काही फ्रॉड कोणी जर करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला फ्रॉड शोधून काढता आला पाहिजे, त्याला आपण पकडता आलं पाहिजे. हा सुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे मेट्रोलॉजीचा. त्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहे. सॅम्पलिंग मेजरमेंट करावं लागतं. ज्या ठिकाणी हजारो लाखो पार्ट्स तयार होतात, तर लाखो पार्ट्समध्ये प्रत्येक पार्ट मोजणं शक्य नसतं. मग सॅम्पलिंग करावं लागतं. मग सॅम्पलिंग कसं करायला पाहिजे, सॅम्पलिंगद्वारे सुद्धा फ्रॉडची शक्यता किती आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. तर असे काही मेथड्स असतात, काही पद्धती असतात ज्याद्वारे आपण फ्रॉड आहे की नाही याची माहिती घेऊ शकतो. What are the functions of metrology? To regulate, advise, supervise and control the manufacturing and repairing of measuring instruments. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सचं मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतं. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स काही हवेतून येत नाही किंवा आभाळातून आपल्यासाठी देव टाकत नाही, ते आपल्याला तयार करावे लागतात. त्यानंतर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सला बऱ्याचदा रिपेअरसुद्धा करावं लागतं, त्यांना मेंटेन करावं लागतं. तर ते करण्यासाठी ते व्यवस्थित झालं पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्थित झालं पाहिजे, रिपेअरिंग व्यवस्थित झालं पाहिजे. तर त्याचं सुपरविजन करण्याची गरज असते. बघायला पाहिजे की ते व्यवस्थित मॅन्युफॅक्चरिंग आणि रिपेअरिंग होतं आहे की नाही, त्याविषयी काही सल्ला द्यावा लागतो आणि त्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, कंट्रोल असला पाहिजे आपला, की जे मॅन्युफॅक्चरिंग आणि रिपेअरिंग होतं ते व्यवस्थित होतं याची आपल्याला खात्री करता आली पाहिजे. त्यामुळे त्या संदर्भात आपल्याला सल्ला देता आला पाहिजे, त्यावर आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. तो ऑर्गनाइज ट्रेनिंग इन लीगल मेट्रोलॉजी. काय करावं लागतं की मोजमाप करण्यासाठी जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ज्या लोकांना मोजमाप वगैरे करावं लागतं, त्या लोकांची ट्रेनिंग कधी कधी घ्यावी लागते. त्यांना ट्रेन करावं लागतं तर ते व्यवस्थित मोजमाप करू शकतात. त्यांना एक्सपिरियन्स नसेल आणि त्यांना ट्रेनिंगसुद्धा नसेल तर मोजमाप करताना त्यांच्याकडून चुका होते, ते व्यवस्थित मोजमाप करू शकणार नाही. त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं की मोजमाप कसं करायला पाहिजे. तर हे सुद्धा काम मेट्रोलॉजीचं आहे, महत्त्वाचं काम आहे. टू रिप्रेझेंट द कंट्री इन इंटरनॅशनल ॲक्टिव्हिटीज रिगार्डिंग मेट्रोलॉजी. तर देशाचं प्रतिनिधित्व आपण करायला पाहिजे की मेट्रोलॉजीमध्ये शास्त्रामध्ये मेट्रोलॉजी या विज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काय काय बदल होतात, काय काय ॲक्टिव्हिटीज होत असतात, त्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्या देशाचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवणं महत्त्वाचं आहे. आणि देशाचं प्रतिनिधित्व काही लोकांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाचा त्या ठिकाणी दबदबा असेल आणि पुढे उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या देशाला आपले प्रॉब्लेम हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ते व्यवस्थितपणे सॉल्व करता येईल. काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जर काही प्रॉब्लेम असेल, दुसऱ्या देशाकडून आपल्याला शेजाऱ्याकडून काही जर अडचणी होत असेल
तर आपल्याला आपली बाजू व्यवस्थित मांडता आली पाहिजे. सीमेवर जर काही अडचणी असतील, त्या ठिकाणी जमिनीची मोजमाप जी आहे ते जर कमी जास्त त्यात जर काही गोंधळ करण्याचा प्रयत्न करत असतील, तर बाउंड्री जी आहे बाउंड्रीमध्ये जर काही गोंधळ करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासाठी सिव्हिल सर्वेइंग वगैरे व्यवस्थित करून आपल्या देशाची जी बाउंड्री आहे ती आपल्याला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. आता इन्स्पेक्शन काय आहे? इन्स्पेक्शन इज डिफाईन्ड ॲज द चेकिंग ऑफ प्रॉडक्ट ॲट व्हेरियस स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग विथ रेफरन्स टू स्टेट स्टँडर्ड्स. Inspection is defined as the process of checking of the product at various stages of manufacturing with reference to the set standards. तर काय आवश्यक आहे? जो काही प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केला जातो त्याचं इन्स्पेक्शन करावं लागतं. प्रत्येक स्टेजला इन्स्पेक्शन हे झालंच पाहिजे. प्रत्येक स्टेजला इन्स्पेक्शन झालंच पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग करत असताना अनेक मशिनिंग प्रोसेसेस असतात. तर प्रत्येक मशिनिंग प्रोसेसनंतर एक स्टेज आपण म्हणतो, त्या स्टेजनंतर त्याचं चेकिंग व्हायला हवं. आणि ते चेकिंग म्हणजे कंपॅरिझन असतं, तुलना असते. जे काय सेट स्टँडर्ड आहे, स्टँडर्डसोबत जी काय स्टँडर्ड एक्सपेक्टेशन आहे त्या जॉबच्या वेगवेगळ्या डायमेन्शन्सची, त्या जॉबचा जो काही आकारमान असेल, त्याचे जे काय वेगळे पॅरामीटर्स असतील, जॉमेट्रिकल पॅरामीटर्स असतील, त्या सर्व पॅरामीटर्सचं चेकिंग हे करणं गरजेचं असतं. त्यालाच आपण इन्स्पेक्शन म्हणतो. तर इंडस्ट्रीमध्ये इन्स्पेक्शनची काय आवश्यकता आहे याबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. टू चेक वेदर द प्रॉडक्ट इज बिंग मॅन्युफॅक्चर्ड विदिन स्पेसिफाईड लिमिट्स ऑर नॉट. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होत असतं तेव्हा लिमिट्स असतात. हायर लिमिट असते आणि लोअर लिमिट असते. प्रत्येक डायमेन्शनची हायर लिमिट असते आणि लोअर लिमिट असते. कारण कोणतंही डायमेन्शन मॅन्युफॅक्चर होत असताना परफेक्टली होऊ शकत नाही. काहीतरी त्याच्यामध्ये कमी जास्त होणार. मग कमीत कमी किती चालेल, जास्तीत जास्त किती चालेल, लिमिट काय आहे, हायर लिमिट काय आहे, लोअर लिमिट काय आहे, हे आपल्याला ठरवावं लागतं. आणि त्या लिमिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे की नाही हे चेक करावं लागतं, याची खात्री करावं लागतं. ते जर होत नसेल तर आपल्याला त्यावर उपाय शोधावा लागतो. टू मीट इंटरचेंजेबिलिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. काय होतं, असं असतं की असेंब्लीमध्ये इंटरचेंजेबिलिटी ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण घेतलं तर नट आणि बोल्ट. तर नट आणि बोल्ट जो असतो की सेम साईज जर असेल, सारखी जर साईज असेल, तर कुठलाही नट आणि बोल्ट हे एकमेकांना मॅच होऊ शकतात. सारखे जर डबे असतील, मी डब्याचं सुद्धा उदाहरण मागे दिलं होतं, तर सारखे डबे असतील त्याचे झाकणं जे आहे, एका डब्याचं झाकण हे दुसऱ्या डब्याला फिट बसलं पाहिजे. याला म्हणतात इंटरचेंजेबिलिटी. तर इंटरचेंजेबिलिटीसुद्धा आवश्यक असते. कारण हजारो लाखो प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर होत असतात आणि ॲसेंब्ली करत असताना कोणताही कॉम्पोनंट त्याचा जो मॅचिंग कॉम्पोनंट आहे त्याच्यासोबत तो मॅच झाला पाहिजे, ॲसेंबल झाला पाहिजे. यालाच आपण इंटरचेंजेबिलिटी म्हणतो. तर या इंटरचेंजेबिलिटी करता प्रॉपर टॉलरन्स, प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग, प्रॉपर मेजरमेंटची आवश्यकता असते. टू मेंटेन गुड कस्टमर रिलेशनशिप. जो आपला कस्टमर आहे त्याला जर आपण चांगला प्रॉडक्ट दिला तर त्याच्याबरोबर आपले संबंध चांगले राहतील, तो आपल्यावर खुश राहील. त्याला जर आपण चांगला प्रॉडक्ट दिलाच नाही, नुसतं गोड बोलत राहिलो, तर त्याच्याबरोबरचे संबंध आपले काय होतील, बिघडतील. तर चांगला प्रॉडक्ट देण्याकरता आपल्याला मेजरमेंट्स चांगले झाले पाहिजेत. आपण एन्श्युअर केलं पाहिजे की जे काय प्रॉडक्ट्स तयार होतात वेगवेगळ्या स्टेजेसवर त्यांचं प्रॉपर इन्स्पेक्शन होतं आणि वेगवेगळे डायमेन्शन जे आहेत हे लिमिटमध्ये आहेत याची खात्री आपल्याला करावी लागते. टू डिटेक्ट फॉल्टी प्रॉडक्ट्स. जर एखाद्या प्रॉडक्टमध्ये काही फॉल्ट असतील तर तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. तो प्रॉडक्ट आपण बाजूला ठेवू शकतो. तो प्रॉडक्ट आपण कस्टमरला विकणार नाही. किंवा एखादा पार्ट जर त्याचा फॉल्टी असेल तर तेवढाच पार्ट आपण रिमूव्ह केला पाहिजे. त्या ठिकाणी दुसरा चांगला पार्ट जो आहे
तो फिट त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यासाठी फॉल्टी प्रॉडक्ट हा शोधून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. टू डेव्हलप रेप्युटेशन ऑफ कंपनी इन द मार्केट. जर चांगले प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये दिले, एखाद्या कंपनीने जर चांगले प्रॉडक्ट मार्केटमध्ये जर दिले तर त्या कंपनीचं रेप्युटेशन चांगलं राहील. अन्यथा कंपनीचं रेप्युटेशन खराब व्हायला वेळ लागत नाही, रेप्युटेशन बनवायला वेळ लागतो, रेप्युटेशन खराब करायला काहीही वेळ लागत नाही. काय आवश्यकता आहे इन्स्पेक्शनची? टू सेव्ह मनी बाय अवॉइडिंग वेस्टेजेस ऑफ रॉ मटेरियल अँड मॅन आवर्स. जेव्हा वेस्टेज होतं, जेव्हा चुकीचे प्रॉडक्ट तयार होतात, चुकीचे जॉब तयार होतात, चुकीचं मशिनिंग होतं, जेव्हा एखादा कॉम्पोनंट अंडर साईज होतो, जेव्हा त्याची साईज लहान होऊन जाते, तर साईज लहान झाली तर त्याला फेकूनच द्यावं लागतं. मोठी साईज झाली तर त्याला आपण परत मशिनिंग करू शकतो, रिवर्क करू शकतो. बाहेरचं डायमीटर जर मोठं झालं तर त्याला आपण रिवर्क करू शकतो. आतलं डायमीटर जर मोठं झालं तर मग रिवर्क करता येत नाही, त्याला पुन्हा मशिनिंग करता येत नाही. बरोबर आहे की? तर अशा पद्धतीने पैसा वाचवण्याकरता आपल्याला खात्री करायला पाहिजे की जे काय मशिनिंग होतं आहे ते अचूक होतं आहे, बरोबर होतं आहे, ते वेळोवेळी मोजलं जातं आहे. आणि ज्या क्षणी आपल्या लक्षात आलं की आता त्या ठिकाणी जे काही मशिनिंग होतं आहे हे रॉंग आहे, याच्यामध्ये काही चुका होत आहेत, त्या ठिकाणी आपण ती मशीन थांबवली पाहिजे. आणि मशीन थांबवून जे काय होतं ती चूक शोधून काढली पाहिजे आणि ती चूक दुरुस्त करूनच परत ती मशीन आपण काय केली पाहिजे, चालू केली पाहिजे. आणि पुन्हा खात्री केली पाहिजे की जो काही जॉब तयार होतो तो करेक्टच होतो आहे. त्यामुळे वेस्टेजेस कमी होतील आणि पैशाची बचत होईल. आणि त्याचबरोबर पैसाच नाही तर तो जॉब बनवण्याकरता जे काही खर्च झालेला आहे, जे काही माणसं लागलेली आहेत, माणसाची कष्ट त्या ठिकाणी त्याचा उपयोग झालेला आहे, तो सुद्धा वाया जाऊ शकतो. तर हे सगळं आपल्याला टाळायला हवं. टू कोऑर्डिनेट द फंक्शन्स ऑफ क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन, पर्चेसिंग अँड अदर डिपार्टमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. तर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, पर्चेसिंग डिपार्टमेंट असतं. इंडस्ट्रीमध्ये असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. तर ह्या वेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काय झालं पाहिजे की व्यवस्थितपणे कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. तर सर्वात प्रथम पर्चेसिंग म्हटल्यानंतर रॉ मटेरियलचं पर्चेसिंग जे आहे ते प्रॉपर झालं पाहिजे. जर चुकीचं रॉ मटेरियल आलं तर काय होईल की सुरुवातच चूक असेल आणि त्यामुळे जो प्रॉडक्ट तयार होईल तो त्या ठिकाणी चूकच होत राहील. तर पर्चेसिंग हे व्यवस्थित झालं पाहिजे. त्यानंतर प्रोडक्शन करत असताना ग्राइंडिंग असेल, टर्निंग असेल, फिनिशिंगच्या प्रोसेस असतील, होनिंग असेल, असे वेगळे जे काय प्रोसेसेस असतात, मशिनिंग प्रोसेस असतात, प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शनच्या प्रत्येक प्रोसेसनंतर क्वालिटी कंट्रोल हे झालं पाहिजे. क्वालिटी कंट्रोल म्हणजे मेजरमेंट्स होऊन त्याचे मेजरमेंट्सचे जे लिमिट्स आहेत त्या लिमिट्समध्ये ते आहे की नाही याची खात्री झाली पाहिजे. जे काही टॉलरन्सेस आहेत ते मेंटेन झाले पाहिजे, त्याला आपण म्हणतो क्वालिटी कंट्रोल. तर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, पर्चेसिंग डिपार्टमेंट असतं, अनेक डिपार्टमेंट्स असतात. तर अशा सर्व डिपार्टमेंट्समध्ये काय असलं पाहिजे, प्रॉपर कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, सर्वांचं एक छान टीमवर्क असलं पाहिजे. तरच काय होईल की त्या इंडस्ट्रीमधला जो प्रोडक्ट आहे तो चांगला निघेल. टू टेक डिसिजन ऑन द डिफेक्टिव्ह पार्ट, टू डिसाईड वेदर रिवर्क ऑर रिजेक्टेड जॉब इज पॉसिबल ऑर नॉट. आता आपण पूर्वी बोललो होतो की आपल्याला एखादा जॉब डिफेक्टिव्ह आहे हे लक्षात आल्यानंतर त्यावर निर्णय घेता आला पाहिजे की हा पार्ट जो आहे हा आपल्याला फेकून द्यावा लागेल की याच्यावर जर आणखी मशिनिंग केलं तर तो पार्ट चालेल. समजा एखादी रिंग आहे, एखाद्या पाईपपासून जी रिंग तयार होते तिला इंटरनल डायमीटर असतं आणि एक्सटर्नल डायमीटर असतं. इंटरनली एक होल आहे. समजा होलचा डायमीटर जर मोठा झाला तर ते चालणार नाही. होलचा डायमीटर जर कमी असेल तर त्याच्यावर रिवर्क करता येईल आणि तो डायमीटर आपल्याला पाहिजे तेवढा करता येईल. बाहेरचा जो डायमीटर आहे तो जर वाढला, एक्स्ट्रा असेल तर त्याला कमी करता येतं. पण बाहेरचा डायमीटर जर कमी झाला असेल तर त्याला काही करता येत नाही. तो पार्ट आपल्याला काय करावं लागेल, फेकून द्यावा लागेल. तो पण लिमिटमध्ये आहे की नाही हे पण आपल्याला चेक करावं लागेल आणि मग ठरवावं लागेल की हा पार्ट चालेल की नाही चालेल,
कुठल्या लेवलपर्यंत तो चालेल याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो.